हे स्क्रीनवर कोणी राईट करू नका. आता आपण ट्रेडिंग मेथड्स हे बघणार आहोत. तर ट्रेडिंग मेथड्स मध्ये ट्रेडिंगचे ऍक्च्युअल दोन मेथड्स आहेत. एक येतो बाईंग आणि सेकंड पार्ट आहे सेलिंग. ओके, तर सिंपल हा पार्ट आहे. आपण आज हा पार्ट बघणार आहोत ट्रेडिंग मेथड्सचे. तर बाईंग हा जो बाईंग हा पार्ट आहे तो कशा पद्धतीने काम करतो तोही पार्ट बघूया. बाईंग हा जो पार्ट आहे, तर जो बाईंग मेथड वापरतो त्याला आपण म्हणतो बायर. ओके, तर बाईंग जो मेथड वापरतो त्याला आपण म्हणतो बायर. बायर हा एक सिंपल पार्ट आहे जो आपण लहानपणापासून बघितलेला आहे. आपल्या आजूबाजूला जेवढे काही शॉप आहेत किंवा दुकानदार आहेत ते सगळे कोण आहेत? बायर आहेत. ते काय करतात? कोणती वस्तू कमी किमतीत घेतात आणि जास्त किमतीत विकतात आणि प्रॉफिट गेन करतात. ओके, तर ही एक सिंपल मेथड आहे. म्हणजे बाईंगचा पहिला रूल काय आहे? बाय ॲट लो प्राइस अँड सेल ॲट हाय प्राइस. ओके, तर ही एक स्किल आहे, लक्षात घ्या. हा सगळा स्किलचा पार्ट आहे. तर ऍक्च्युअल एक सक्सेसफुल बायर कुणाला म्हणतो की ज्याच्यामध्ये काय स्किल आहे? एखादी वस्तू कमी किमतीत घ्यायची आणि जास्त किमतीत विकायची. बरोबर आहे, तर हा स्किलचा पार्ट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपण रिलेटेड टू स्टॉक मार्केट बघूया. जर मी टाटा मोटर्सचा शेअर, ओके, तर टाटा मोटरचा शेअर मी 800 रुपयाला बाय करतोय. ओके, आणि 900 रुपयाला मी सेल केला. तर इथे मी किती प्रॉफिट गेन केला? तर इथे मला प्रॉफिट झाला 100 रुपयाचा. बरोबर आहे. म्हणजे तर इथे पहिला पार्ट, जर प्राइस वाढली की मला इथे प्रॉफिट होतो. ओके, म्हणजे सेकंड पार्ट मी काय म्हणेन की बायरला प्रॉफिट कधी होतो? इफ प्राइस इन्क्रीजेस, बायरला काय होतो? प्रॉफिट होतो. अँड इफ प्राइस डिक्रीजेस, बायरला काय होईल? लॉस होईल. ओके, आता प्रॉफिट किती होऊ शकतो? 800 रुपयाचा टाटा मोटरचा शेअर कुठपर्यंत वर जाईल? तो 1000ला जाईल, 2000ला जाईल, 5000ला जाईल, 10,000ला जाईल. बरोबर आहे. जसं आज एमआरएफचा शेअर 1 लाखाच्या वर आहे. म्हणजेच बायरला होणारा प्रॉफिट कसा आहे? प्रॉफिट इज अनलिमिटेड. बायरला प्रॉफिट कसा आहे? प्रॉफिट इज अनलिमिटेड. बरोबर आहे. बट लॉस इज लिमिटेड. लॉस कसा असणार आहे? लॉस हा लिमिटेड असेल. बरोबर आहे. तर प्रॉफिट बायरला कसा आहे? अनलिमिटेड आहे. बट लॉस इज लिमिटेड. लिमिटेड किती होईल लॉस? इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. ओके, तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. समजा मी टाटा मोटरचा शेअर 800 ला बाय केलेला आहे. इथे माझा मॅक्स लॉस किती होईल? 800 रुपये. बरोबर आहे. म्हणजे जेवढी मी इन्व्हेस्टमेंट केलोय तेवढाच लॉस होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. पण प्रॉफिट कसं आहे? अनलिमिटेड आहे. बरोबर आहे. तर प्रॉफिट इज अनलिमिटेड अँड लॉस इज लिमिटेड. ओके, आणि फोर्थ पार्ट जर बघितला आपण, जर इक्विटी रिलेटेड बघितला, जर मार्केट हा बुलिश असेल, मार्केट हा वर जात असेल, तर बायरला काय होतो? प्रॉफिट होतो. तुमचा पोर्टफोलिओ पॉझिटिव्ह होतो. बरोबर आहे. पण जर मार्केट बेरिश असेल तर तुमचा पोर्टफोलिओ काय होतो? लॉस मध्ये जातो. बरोबर आहे. तर हा एक सिंपल पार्ट आहे रिलेटेड टू इक्विटी. जर मार्केट बुलिश असेल, वर चालला असेल, तर तुम्ही प्रॉफिट मध्ये असता, आणि मार्केट खाली पडला तर तुम्ही लॉस मध्ये असता, कारण तुम्ही सगळे पोर्टफोलिओ मध्ये काय करून ठेवले? बाय केले. आता बायर ची एक सिंपल डेफिनेशन काय आहे बघा. बायरला बायर का म्हणतो आपण? कारण तो फर्स्ट कोणती ऍक्शन घेतो? फर्स्ट बाय अँड देन सेल. ओके, तर पहिल्यांदा तो बाय करतो म्हणून त्याचं नाव बायर आहे. बरोबर आहे. आणि नंतर तो काय? सेल करतो. की सिंपल पार्ट्स आहेत बायरचे. बरोबर आहे. जसं तुम्ही ऑप्शन बाईंग करणार आहात, इक्विटी बाईंग करणार आहात, इंट्राडे बाय करणार आहात. ओके, तर हे हे रूल्स आहेत बायरचे. बायर हा कोणता सक्सेसफुल बायर असू शकतो? ज्याच्याकडे कोणती स्किल आहे? लो प्राइस मध्ये बाय करण्याची स्किल आहे आणि हाय प्राइस मध्ये सेल करण्याची. हा स्किलचा पार्ट आहे. ओके, सगळेजणच बायर आहेत, पण सक्सेसफुल बायर कोण आहेत?
ज्यांच्याकडे कोणती स्किल आहे? बाय ऍट लो प्राइस अँड सेल ऍट हाय प्राइस. ओके, प्राइस वाढला प्रॉफिट, प्राइस कमी झाला बाहेरला लॉस. ओके, तर हा महत्वाचा पार्ट आहे. त्यानंतर इफ प्रॉफिट, जर प्रॉफिट कसा आहे? अनलिमिटेड आहे आणि लॉस कसा आहे? लिमिटेड आहे. ओके, तर लॉस हा लिमिटेड आहे. ओके, त्यानंतर मार्केट जर वर गेला बाहेरला प्रॉफिट होतो, मार्केट जर खाली पडला बाहेरला लॉस होतो. आणि तो पहिल्यांदा बाय ऍक्शन वर क्लिक करतो म्हणजे तो बाहेर झाला, बरोबर आहे, आणि त्यानंतर तो सेल करतो. तर हे सिंपल रूल आहेत बाहेरचे. आता सेलर काय असेल? आता सेलर मध्ये हा पार्ट तुमच्या लक्षात येईल. सेलरला सेलर का म्हणतो आपण? कारण तो फर्स्ट काय करेल? सेल करेल आणि त्यानंतर तो बाय करेल. ओके, तर आता ह्या बाईंगचे जे काही मी 5 रूल सांगितले त्यातला एक रूल लक्षात ठेवा. हा जो रूल आहे, इफ प्राइस इन्क्रीजेस, बाहेरला काय होतो? प्रॉफिट होतो. इफ प्राइस इन्क्रीजेस, ओके, तरच बाहेरला काय होतो? प्रॉफिट होतो. आणि जर प्राइस कमी झाला तर लॉस होतो. जर तुम्हाला बाहेर व्हायचं असेल तर कोणती कंडिशन इम्पॉर्टंट आहे? तुम्ही घेतलेल्या स्टॉकच्या कॉन्ट्रॅक्टची प्राइस काय व्हायला पाहिजे? वाढली पाहिजे, तरच तुम्हाला काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे. ओके, तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे बाहेरचा. ओके, तर हे झाला बाईंगचा रूल. बाईंगचा रूल सगळ्यांच्या लक्षात आला असेल. हे लहानपणापासून आपण बघितलेलं आहे, त्यामुळे हा समजायला सोपा आहे. ओके, पण थोडा जरा वेगळा पार्ट जो आहे तो आहे सेलिंगचा. ओके, तर सेलिंगचा पार्ट कोणता आहे तो बघूया आपण. सेलिंग कशा पद्धतीने होते तो बघूया. ओके, तर तोही सोपा आहे, थोडा आपल्याला समजून घ्यायचं सेलिंग. ओके, आता आपण बघूया सेलिंग. तर जो सेलिंग मेथड वापरेल त्याला आपण काय म्हणतो? सेलर. ओके, जो सेलिंग यूज करतो त्याला आपण काय म्हणतो? सेलर. तर सेलरचा पहिला रूल काय बघा. तर हे समजण्यासाठी थोडा एक एक्झाम्पल आपण बघूया. तर तो एक्झाम्पल कसा आहे? समजा माझा एक फ्रेंड आहे, त्याचं नाव आहे ए. सगळेजण लक्ष द्या व्यवस्थित. ओके, तर सेलिंग मेथड आपण समजून घ्या. माझा एक फ्रेंड आहे, त्याचं नाव आहे ए, आणि मी त्याला 1 लाख रुपयाची मदत केलेली आहे. बरोबर आहे, त्याला काही गरज होती, मी त्याला 1 लाख रुपयाची मदत केलेली आहे. आणि एके दिवशी मी त्याच्या घरी गेलो आणि त्याला म्हटलं की तुझ्या जवळचा कॅमेरा मला दे, मला थोडं फोटो शूटिंगला जायचंय, मी तुला 3:30 वाजता तुझा कॅमेरा रिटर्न देईन. ओके, तर तो मला कॅमेरा देईल. का देईल? कारण मी 1 लाखाची मदत केलेली आहे. हा झाला एक सिंपल पार्ट. मी थोडं प्रोफेशनली सांगतो, तो मला कॅमेरा का देईल? कारण त्याच्या डोक्यामध्ये सिक्युरिटी आहे, कारण माझे 1 लाख रुपये तर त्याच्याकडेच आहेत. बरोबर आहे. तो म्हणला ठीक आहे घेऊन जा आणि 3:30 पर्यंत मला आणून दे, आणि जरी कॅमेराला काय झाला तर ते 1 लाख रुपये तर त्याकडेच आहेत, तो त्यातून कट करून घेईल. बरोबर आहे. तर हा झाला सिक्युरिटीचा पार्ट. बरोबर आहे. तर तो कॅमेरा दिला, तो कॅमेरा घेऊन मी निघालो. आता मी हा कॅमेरा रेंटवर घेतलाय का? नाही. बरोबर आहे. तर कॅमेरा घेतलाय म्हणून माझे 1 लाख रुपये मधले पैसे कमी होणार आहेत का? नाही. बरोबर आहे. तर हे दोन्ही पार्ट तुमच्या लक्षात आले. ओके, फक्त माझी कंडिशन काय आहे? मला 3:30 वाजता तो प्रोडक्ट त्याला रिटर्न करायचा आहे. ओके, तर तो मी कॅमेरा घेऊन गेला. मला वाटेमध्ये रस्त्यामध्ये भेटला माझा बी फ्रेंड. त्यांनी तो कॅमेरा बघितला. तो म्हटला असाच कॅमेरा मला विकत घ्यायचा होता. जर तू विकणार असेल तर मला सांग, मी घ्यायला तयार आहे. मी म्हटलं ठीक आहे, मी हा कॅमेरा विकणार आहे. कॅमेरा मी हा 40,000ला विकणार आहे. ओके, मी त्याला प्राइस काय सांगितली? 40,000 रुपये. आणि ते जर तू कॅश देत असेल तर मी तो विकेन तुला. ओके, तर बी फ्रेंड म्हटला ठीक आहे, आणि त्यांनी मला तो 40,000 रुपये दिला आणि मी हा कॅमेरा बी फ्रेंडला 40,000ला काय केला? सेल केला. ओके, तर माझ्या हातून प्रोडक्ट गेला. प्रोडक्ट कुणाचा होता? एचा. बरोबर आहे. आणि मी तो सेल कुणाला केला? बी ला. कितीला सेल केला? 40,000ला. बरोबर आहे. माझ्या हातून प्रोडक्ट गेला, त्याच्या बदल्यात माझ्या खिशात किती रुपये आले? 40,000 रुपये आले. पण कंडिशन काय? मला तर एला काय द्यायचंय? प्रोडक्टला प्रोडक्ट रिटर्न करायचं, म्हणजेच कॅमेरा द्यायचा आहे. ओके, तर मी पुन्हा फिरत गेलोय मार्केटमध्ये, मला सी फ्रेंड भेटला, त्याच्याकडे सेम कॅमेरा होता. आणि मी त्याला विचारलं मला असाच कॅमेरा घ्यायचा होता, जर तू विकणार असेल तर सांग, मी घ्यायला तयार आहे.
त्यांनी म्हणला की हा कॅमेरा मी 30,000ला विकणार आहे. ओके, तर मी काय केलं, माझ्या खिशात होते 40,000, त्यातले 30,000 सी फ्रेंडला दिलं आणि कॅमेरा काय केला मी बाय केला आणि रिटर्न कोणाला दिला मी ए फ्रेंडला. ओके, तर आता माझ्या पॉकेटमध्ये किती शिल्लक राहिले 10,000. हा माझा काय असेल प्रॉफिट. ओके, तर प्रोडक्ट मी रिटर्न केला आणि मला इथे 10,000चा प्रॉफिट झाला. ओके, तर मी एक्झाम्पल देतोय, तो कॅमेरा वेळ आहे, कॅमेरा वेळ कन्फ्युज होऊ नका. मी एक एक्झाम्पल देतोय, प्रोडक्ट रिटर्न केला आणि हा जो बिझनेस आहे याला म्हणतो आपण सेलिंगचा बिझनेस. पण हा बिझनेस कधी पॉसिबल झाला, ज्यावेळी मला ए फ्रेंडने कॅमेरा दिला. ए फ्रेंडने कॅमेरा का दिला, कारण माझं क्रेडिट होतं त्याकडे. म्हणजे सेलिंग बिझनेस हा थोडा महागडा बिझनेस आहे. ओके, तर इथे मला प्रॉफिट का झाला आणि कसा झाला. फर्स्ट पार्ट मी काय केला बघा, 40,000ला कॅमेरा बी फ्रेंडला सेल केला, म्हणजेच सेल ऍट हाय प्राइस. देन सी फ्रेंड कडून मी कॅमेरा बाय केला. ओके, बाय ऍट लो प्राइस, म्हणून मला प्रॉफिट कितीचा झाला 10,000चा. ओके, तर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आता याच्यात मला मॅक्स प्रॉफिट किती होऊ शकतो, पहिला पार्ट, मॅक्स प्रॉफिट किती होऊ शकतो. समजा बी फ्रेंडला मी कॅमेरा सेल केलाय 40,000ला, माझ्या खिशात 40,000 आहेत. मी सी फ्रेंड कडे गेलो, सी फ्रेंड मला म्हणला तुम्ही माझे मित्र आहात, मी कॅमेरा तुम्हाला विकणार नाही, मी गिफ्ट देतोय, बरोबर आहे. म्हणजे सी फ्रेंडनी मला कॅमेरा गिफ्ट दिला, म्हणजे मला तिथे ₹0 द्यावे लागले आणि प्रोडक्टही मिळाला. म्हणजे मला मॅक्स प्रॉफिट किती होईल याच्यामध्ये, मॅक्स प्रॉफिट 40,000च होईल, बरोबर आहे. त्यापेक्षा जास्त होणार आहे. म्हणजे इथे प्रॉफिट कसं आहे, लिमिटेड आहे. प्रॉफिट कसं आहे, लिमिटेड आहे. ओके, सेकंड कंडिशन इथं माझा मॅक्स लॉस किती होऊ शकतो. ओके, तर मॅक्स लॉस किती होऊ शकतो तोही पार्ट आपण बघूया. ओके, मॅक्स लॉस किती होऊ शकतो, तर मॅक्स लॉस बघा, सी फ्रेंड म्हटला मी कॅमेरा 60,000ला विकणार आहे. ओके, तर माझ्या खिशात किती होते 40,000, वरचे 20,000 माझा काय झाला लॉस झाला. सी फ्रेंड म्हटला मी 1,00,000ला विकणार आहे, म्हणजे माझा मॅक्स किती झाला 60,000 रुपये झाला. माझं लिमिट किती होतं, 1,00,000च लिमिट होतं, म्हणजे माझा लिमिट संपला, बरोबर. सी फ्रेंड म्हटला मी कॅमेरा 2,00,000ला विकणार आहे. ओके, म्हणजे इथे होणारा लॉस कसा असू शकतो, थेरॉटिकली होणारा लॉस हा सेलिंग मध्ये थेरॉटिकली अनलिमिटेड. ओके, अँड प्रॉफिट लिमिटेड, बरोबर आहे. जसं आपण बाईंग मध्ये काय म्हणलं होतं, प्रॉफिट अनलिमिटेड, लॉस लिमिटेड इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. पण सेलिंग मध्ये याच्या एक्झॅक्ट अपोजिट आपल्याला दिसतं, प्रॉफिट लिमिटेड अँड लॉस अनलिमिटेड. ओके, तर हा एक्झाम्पल सगळ्यांच्या लक्षात आला असेल. तर आता आपण बघूया मार्केटमध्ये आपण याचा म्हणजे जो सेलिंग बिझनेस होतो तो कशा पद्धतीने होतो. ओके, तर मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग, जसे आपण बाईंगचे रूल बघितले तसे आपण सेलिंगचे रूल बघूया. ओके, तर एक्झाम्पल सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. एक प्रॅक्टिकल म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी तुम्हाला म्हटलं की तुमच्याजवळ एक पेन आहे, तो मला रायटिंगसाठी पाहिजे आणि मी तो पेन घेतला तुमच्याकडून आणि शेजारच्याला 20 रुपयाला विकला. मार्केटमध्ये गेलो आणि 15 रुपयाला तो पेन विकत घेतला आणि तुम्हाला आणून दिला. यात मी किती कमवले 5 रुपये, बरोबर आहे. तर हा झाला सेलिंग. पण सेलिंगचा बिझनेस कसा आहे, हा क्रेडिटचा बिझनेस आहे, महागडा बिझनेस आहे. तर सेलिंगचा पहिला रूल काय आला बघा आता आपला, सेलिंगचा पहिला रूल काय आला, सेल ऍट हाय प्राइस, सेल ऍट हाय प्राइस अँड बाय ऍट लो प्राइस. ओके, एक्झॅक्ट अपोजिट. बाईंगचा रूल काय होता, बाय ऍट लो प्राइस, सेल ऍट हाय प्राइस. ह्याचा सेल ऍट हाय प्राइस अँड बाय ऍट लो प्राइस. म्हणजे इथे कोणती स्किल पाहिजे तुमच्याकडे, आधी तुम्हाला जास्त किमतीत विकता आलं पाहिजे आणि नंतर तुम्हाला कमी किमतीत विकत घेता आलं पाहिजे. ओके, सगळा काही स्किलचा पार्ट आहे. ओके, तर हा झाला सेलिंगचा बिझनेस. आता प्रॅक्टिकली बघू आपण मार्केटमध्ये कसं होईल. समजा टाटा मोटरचा शेअर मी 800 रुपयाला सेल केला. का सेल केला, आता मार्केटमध्ये दोन गोष्टी आहे. जर मार्केट वर जात असेल, बरोबर आहे, मार्केट वर जात असेल, टाटा मोटरचा शेअर जर वाढत असेल, तर तुम्ही तो काय केलात, लास्ट आपल्या एक्झाम्पल मध्ये 800ला बाय केलात आणि 900ला सेल केलात. किती प्रॉफिट गेन केलात, 100 रुपयाचा प्रॉफिट गेन केलात. तिथे कोण झालात तुम्ही, बायर झाला. आता प्रत्येक वेळी टाटा मोटर्स वरच जाईल का, बरोबर आहे. कधी कधी त्याचा रिपोर्ट खराब लागला, टाटा मोटर्स हा खाली पडला. आता खाली पडतोय म्हणजे मला माझी ट्रेडिंग मेथड बदलावी लागेल. ओके, आता मला बायर होण्याच्या ऐवजी काय करावं लागेल, सेलिंग करावं लागेल, बरोबर आहे. कारण मला सेलिंगला प्रॉफिट कधी आहे बघा,
आधी हाय प्राइसला विकायचं, लो प्राइसला बाय करायचं आणि प्रॉफिट गेन करायचा. ओके, म्हणजे आता मला सेलिंग करायचं आहे. आता मार्केट वर जाताना मी बायर होतोय आणि मार्केट खाली पडताना मी कोण होतोय, सेलर होतोय. पण हा सेलिंग होतं कसं नेमकं, तो पार्ट आपण इथे चेक करूया. ओके, तर सेलिंग होतं कसं तो बघूया आपण. आता बघा, टाटा मोटरचा शेअर मी 800 रुपयाला सेल केला. 800 रुपयाला सेल केला म्हणजे काय, की मी हाय प्राइसला विकलं. बरोबर आहे. आता जे माझ्याकडे नाहीच ते मी विकणार कसं, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. कॅमेरा माझ्याकडे होता का, नाही, पण तरी मी बी फ्रेंडला विकला का, कारण मी कॅमेरा क्रेडिटवर माझ्या ए फ्रेंड कडून घेतला होता. आता इथे माझा फ्रेंड कोण आहे, माझा ब्रोकर. बरोबर आहे. जसं अँजल ब्रोकिंग आहे, आनंद राठे आहे, झिरोदा आहे, ॲपस्ट्रॉक आहे, मोतीलाल ओसवाल आहे, हे सगळे कोण आहेत, ब्रोकर्स आहेत. तुम्ही त्याच्याकडे डीमॅट अकाउंट काढलात, बरोबर आहे, ते तुमचे फ्रेंड झाले. बरोबर आहे. तर त्यांच्याकडून तुम्हाला टाटा मोटरचा शेअर घ्यायचा आहे. मी माझ्या ब्रोकरला म्हटलं की मला टाटा मोटरचा एक शेअर पाहिजे, ज्याची किंमत किती आहे, 800 रुपये आहे. ब्रोकर म्हटला काहीतरी तुझं क्रेडिट ठेव, अकाउंटला बॅलन्स ठेव. मी अकाउंटला बॅलन्स ठेवलं आणि एक शेअर घेतला. आता कंडिशन काय आहे, ब्रोकरने काय कंडिशन टाकली, एनी हाऊ 3.5च्या आत मला माझी क्वांटिटी पाहिजे. मला जी तू क्वांटिटी घेतलेली आहे ती क्वांटिटी मला रिटर्न पाहिजे. बरोबर आहे. नाही दिला तर मी तुझ्या अकाउंटवरच्या बॅलन्स मधून कट करून घेईन. मी म्हटलं ठीक आहे. ओके, पण हे कधी डिसिजन घेतोय मी, कारण आज माझ्या लक्षात आलेलं आहे की टाटा मोटर्सचा जो काय आहे रिझल्ट खराब लागलेला आहे आणि मला माहिती आहे की टाटा मोटर्स माझ्या टेक्निकल अनालिसिस नुसार आज टाटा मोटर्स खाली पडणार आहे. ओके, तर त्यावेळी मी हा डिसिजन घेतोय. ओके, तर ब्रोकर कडून मी टाटा मोटरचा एक शेअर घेतला आणि तो मार्केटमध्ये मी काय केला, सेल केला. बघा, मी घेतलं कुणाकडून, ब्रोकर कडून घेतला. जसं मी कॅमेरा ए फ्रेंड कडून घेतला आणि बी फ्रेंडला सेल केला, तसं मी ब्रोकर कडून टाटा मोटरचा एक शेअर घेतला ज्याची किंमत 800 होती आणि मार्केट व्हॅल्यू 800 रुपयाला मी काय करून टाकलं, सेल केला. तर हा शेअर माझ्याकडून गेला, म्हणजे प्रोडक्ट गेला, त्याच्या बदल्यात माझ्या खिशात किती रुपये आले, 800 रुपये आले. बरोबर आहे. आणि काही तासानंतर बघतोय मी टाटा मोटर्स खाली पडला आणि टाटा मोटर्स 720 रुपयेपर्यंत, किंवा मी असं कन्सिडर करेन की टाटा मोटर्स हा 700 रुपयेपर्यंत खाली आला. ओके, किती रुपयेपर्यंत खाली आला टाटा मोटर्स मार्केटमध्ये, 700 रुपये. आता माझ्या खिशात किती होते, 800, त्यातले 700 रुपये काढले आणि तो शेअर मी मार्केट व्हॅल्यूला बाय केला आणि रिटर्न कुणाला देऊन टाकला, ब्रोकरला देऊन टाकला. आता माझ्या खिशात किती शिल्लक राहिले, 100 रुपये. तो काय असेल माझा प्रॉफिट. ओके, तर अशा पद्धतीने सेलिंग हा बिझनेस होतो. ओके, तर आपण जे काही सेल करतो आपण हे प्रॅक्टिकली मंडेच्या लाईव्ह सेशन मध्ये बघणारच आहोत. ओके, तर प्रॅक्टिकली आपण मंडेला लाईव्ह सेशन मध्ये हे चेक करणारच आहोत. तर आपण बघूया मंडेला लाईव्ह सेशन मध्ये बाईंग आणि सेलिंग हे कशा पद्धतीने होतं. ओके, तर हा झाला सेलिंगचा पार्ट. आता हा झाला पहिला पार्ट. बघा, समजलं सगळ्यांना. सुरुवातीला मी काय केलं, टाटा मोटरचा शेअर सेल केला. पण हा हा कधी, ज्यावेळी मला माहित आहे की टाटा मोटरचा ट्रेंड काय आहे, बेरिश आहे. टाटा मोटरचा ट्रेंड काय आहे, बेरिश आहे, खाली पडणार आहे. म्हणून मी हा काय केला, सेल केला. बरोबर आहे. आणि बाईंग, जर मार्केटचा ट्रेंड बुलिश असेल तर मी कोण होईल, बायर होईल, आणि बेरिश असेल तर मी कोण होईल, सेलर होईल. ओके, तर सेकंड पार्ट, मला इथे प्रॉफिट का झाला, इफ प्राइस डिक्रीजेस. बघा मी काय म्हणतोय, इफ प्राइस डिक्रीजेस मला काय होईल, प्रॉफिट होईल. बरोबर आहे. 800चा किती आला, 700ला किती प्रॉफिट झाला, 100 रुपयाचा. म्हणजे हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे सेलिंग मध्ये. जसं बाईंग मध्ये मी एक राऊंड केलं, इफ प्राइस इन्क्रीजेस प्रॉफिट, आणि सेलिंग मध्ये काय, इफ प्राइस डिक्रीजेस प्रॉफिट. ओके, आणि जर प्राइस वाढला तर, इफ प्राइस इन्क्रीजेस माझा काय होईल, इफ प्राइस इन्क्रीजेस काय होईल, लॉस होईल. बरोबर आहे. ओके, लॉस होईल, आणि तोही कसा, थेरॉटिकली अनलिमिटेड लॉस. बरोबर आहे. ओके, म्हणजे मी थर्ड पार्ट काय, प्रॉफिट इज लिमिटेड. बरोबर आहे. इथं मॅक्स प्रॉफिट किती होईल, मला 800 रुपयेच होईल जर झिरो झाला तर. बरोबर, मॅक्स लॉस अनलिमिटेड, प्रॉफिट इज लिमिटेड अँड लॉस इज अनलिमिटेड. लॉस इज अनलिमिटेड थेरॉटिकली, कारण आता आपल्याकडे सगळीकडे सर्किट आहेत, 5%, 10%, 20%. ओके, त्यामुळे लॉस कसं म्हणूया आपण, अनलिमिटेड. ओके, आणि थेरॉटिकली. फोर्थ पार्ट, मार्केट जर वर चालला तर मला काय होईल, इथे लॉस होईल, आणि मार्केट जर खाली पडला तर इथे मला काय होईल, प्रॉफिट होईल ऍज अ सेलर. फिफ्थ पार्ट, ह्याला सेलर का म्हणायचा, कारण फर्स्ट कोणती ऍक्शन घेतली, सेल अँड देन बाय. ओके, पहिल्यांदा कोणती ऍक्शन घेतलेली आहे, इथे तुम्हाला दिसतं, पहिल्यांदा कोणती ऍक्शन आहे, सेल अँड देन बाय. ओके,
तर बाईंग अँड सेल, तर हा डिफरन्स आहे बायर आणि सेलर मध्ये. ओके, तर बाईंग, मार्केट जर ट्रेंड बुलिश असेल तर तुम्ही इक्विटीमध्ये बाय करून पैसे कमवू शकता, आणि मार्केटचा ट्रेंड जर बेरिश असेल तर तुम्ही इक्विटीमध्ये सेल करून पैसे कमवू शकता. ओके, तर हे दोन्ही मेथड आहेत. बाईंग हा थोडा स्वस्तातला पार्ट आहे, पण सेलिंग हा महागडा पार्ट आहे. ओके, तर याच्यात मोस्टली आपण पुढे आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये याच्यात काय बघणार आहोत, फ्युचर बाय, फ्युचर सेल, ऑप्शन बाय, ऑप्शन सेल. ओके, तर हा पार्ट आपण कंटिन्यू बघणार आहोत. आता ह्यातला एक सिंपल जो पार्ट आहे, बरेच जण इथं आता ट्रेडिंग करतायत. ओके, तर त्यातल्या त्यात बरेच जण ऑप्शन ट्रेडिंग करतायत. ओके, तर त्यासाठी आपण ऑप्शन बाईंग काय, ऑप्शन सेलिंग काय, तोही पार्ट आपण इथे बघणार आहोत. तर बाईंग आणि सेलिंग हा सगळा काही स्किलचा पार्ट आहे. तर तुम्हाला इथे स्किल डेव्हलप करावं लागतं. आता मोस्टली बघा, प्रॉब्लेम काय येतो, आपण सगळेजण जॉब करणारे लोक असतो मोस्टली, आणि आपण जे काय कॅल्क्युलेशन करतो ते कशात करतो, अमाऊंट मध्ये करतो, बरोबर आहे. पण इथे तुम्हाला काय आहे, इथे तुम्ही कोण आहात, ज्यावेळी तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता तुम्ही ट्रेडर आहात. ट्रेडर म्हणजे काय, व्यापारी. व्यापारी काय कशामध्ये काम करतात, व्यापारी काम करतात पर्सेंटेज मध्ये, बरोबर आहे. तर व्यापारी काम कशात करतात, पर्सेंटेज मध्ये, बरोबर आहे. तर आपण बघा, 2,000 प्रॉफिट झाला, 3,000 प्रॉफिट झाला, ह्यामध्ये आपण अडकून पडतो. ओके, जर तुम्हाला 10,000 रुपये तुम्ही ट्रेड मध्ये टाकत असाल, तर तुम्हाला समजा 3 ते 5% जर रिटर्न आले तर तुम्ही प्रॉफिट बुक केला पाहिजे. ओके, ज्यावेळी तुम्ही पर्सेंटेज मध्ये काम करताल त्याच वेळी तुमची ग्रीड कंट्रोल मध्ये राहील. ओके, तर मोस्टली हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की पर्सेंटेज मध्ये आपण काम करत नाही, आपण अमाऊंटवर काम करतो, आणि हा बिझनेस आहे. तर बिझनेस हा कशात केला जातो, पर्सेंटेज मध्ये. 3 ते 5% प्रॉफिट एक्झिट, 3 ते 5% लॉस एक्झिट, तेव्हाच तुमची रिस्क मॅनेजमेंट होईल. अमाऊंट मध्ये काम केला तर आपल्याला बऱ्याचदा काय होतं की बऱ्याचदा आपण ग्रीडी होतो. ओके, 2,000 प्रॉफिट झाला की 3,000 पाहिजे, 3,000 प्रॉफिट झाला की 7,000 पाहिजे, 7,870 प्रॉफिट झाला की राऊंड अप 9,000 करूया, आणि राऊंड अप करण्याच्या नादात आपण बऱ्याचदा लॉस मध्ये जातो. ओके, तर हे फार डेंजर पार्ट आहे, सगळ्यांनी जे ट्रेडिंग करतात हे अनुभवतात. ओके, तर आता हा झाला तुमचा बाईंग आणि सेलिंग. आता थोडक्यात मी सांगतोय की बरेच लोक ऑप्शन बाईंग करतात, ऑप्शन सेलिंग करतात. सर, आपण कोणतं पार्ट केला पाहिजे, बाईंग केलं पाहिजे का सेलिंग केलं पाहिजे? तर त्याचा एक थोडक्यात मी रिस्क कशा पद्धतीने तो पार्ट मी तुम्हाला सांगतोय. ओके, तर तो ऍक्च्युअली आपण घेणारच आहोत की ऑप्शन बाईंग काय आहे आणि ऑप्शन सेलिंग काय आहे तो पाठ घेणं. पण त्याच्या आधी आपण एक थोडक्यात बघूया की विनिंग रेशो जो म्हणतो आपण, विनिंग प्रोबॅबिलिटी ही कुणाची जास्त आहे. ओके, तर आपण बघूया ऑप्शन बाईंग. तर ऑप्शन बाईंग मध्ये काय केलं जातं, मार्केट जर बुलिश ट्रेंड मध्ये असेल तर आपण इथे काय करतो, सीई बाय करतो, त्याचा सीई कॉन्ट्रॅक्ट बाय करतो. आणि मार्केट जर बेरिश असेल तर आपण इथे पीई बाय करतो. दोन्ही ठिकाणी मी बायच करतो, कारण मी कोण आहे, बायर आहे. बायर काय करत असतो, वर जात असेल तर बाय करतो, सीई बाय करतो, खाली पडत असेल तर पीई बाय करतो. ऑप्शन सेलिंग, ऑप्शन सेलिंग मार्केट जर वर जात असेल तर तो काय करतो, पीई सेल करतो, बरोबर आहे, ज्याचे प्रीमियम कमी होतात आणि त्याला प्रॉफिट होतं. आणि मार्केट खाली पडत असेल तर तो काय करतो, सी सेल करतो. ओके, तर मार्केट खाली पडत असेल तर तो काय करतो, सी सेल करतो. हे हे ऑप्शन सेलिंग झालं. आता बरेच जण क्वेश्चन विचारतात, सर मी ऑप्शन बाईंग केलं पाहिजे का ऑप्शन सेलिंग केलं पाहिजे? ओके, कारण मला ऑप्शन बाय करायला, एक लॉट बाय करायला, समजा मी 100 रुपयाचा, सध्याची कंडिशन सांगतो, 100 रुपयाचा प्रीमियम आहे, 2,500 रुपये लागतात. पण तो सेल करायला मला 76 ते 80 हजार रुपये लागतात. ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट चेंज होतील तीच मार्जिन आता मला इथे किती लागतात, 76,000 रुपये लागतात. म्हणजे ऑप्शन सेलिंग हा काय महागडा बिझनेस आहे, बरोबर आहे. पण तरीही लोक ऑप्शन सेलिंग करतायत. बघा इथे किती रुपये लागतात, 2,500 लोक, 2,500 रुपये, आणि इथे किती रुपये लागतात, 76,000 रुपये. मग काय कारण आहे, लोक 76,000 रुपये देऊन सेल करतायत? बरोबर आहे, आपण लॉजिकली जर म्हणलं तर 2,500 सगळ्यात स्वस्त आहे. आणि इथे प्रॉफिट पण काय आहे, अनलिमिटेड आहे, लॉस पण लिमिटेड आहे. इथे तर प्रॉफिट लिमिटेड आहे आणि लॉस अनलिमिटेड आहे. ओके, का सेलिंगच का करतात लोक? तर एक सिंपल पार्ट आपण बघूया. समजा मी इथे सीई बाय केलं, बघा सीई बाय केला, मार्केट वर गेला, मला प्रॉफिट आहे. मार्केट खाली पडला, मला लॉस आहे. मार्केट साइड वे गेला, मला लॉस. ओके, थिटा इम्पॅक्ट करतो, प्रीमियम डिके होतात आणि लॉस होतो. म्हणजे बघा कंडिशन 3 आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. 3 कंडिशन मध्ये विनिंग प्रोबॅबिलिटी किती आहे, फक्त 1. म्हणजे तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी किती झाली इथे, 33%. ओके,
आता जर मी सेलिंग करतोय, समजा मार्केट बुलिश ट्रेंड मध्ये आहे, मी पीई सेल केलेला आहे. ओके, फर्स्ट कंडिशन, मार्केट वर गेला प्रॉफिट, मार्केट खाली पडला अनलिमिटेड लॉस. बघा मी काय म्हणतोय, फक्त लॉस म्हणत नाही मी, ते अनलिमिटेड लॉस. आणि थर्ड, मार्केट जर साइड वे गेला तरीही मला इथं काय होणार आहे, प्रॉफिट. म्हणजे बघा, 1 2 3, 3 मध्ये माझे विनिंग प्रोबॅबिलिटी किती आहेत, 2. म्हणजे नियर अबाउट 67% ही विनिंग प्रोबॅबिलिटी. कशाची? सेलिंगची. बरोबर आहे. ओके, आणि बाईंगची विनिंग प्रोबॅबिलिटी किती आहे? 33%. बरोबर आहे. तर हा सगळ्यात डेंजर पार्ट आहे. बरोबर आहे. ऑप्शन बायर लॉस मध्ये राहतात कारण याची विनिंग प्रोबॅबिलिटीज कमी आहे, लेस दॅन 50%. आणि बाईंग सेलिंगची विनिंग प्रोबॅबिलिटी 67%. बघा, म्हणजे लोक मूर्ख नाही आहेत, ते 76,000 घालून सेल करतायत कारण त्यांची विनिंग प्रोबॅबिलिटी मोर दॅन 50% आहे. ओके, यांना प्रॉब्लेम कधी येतो, ज्यावेळी मार्केटमध्ये सेंटिमेंट येतो. बरोबर आहे. सेंटिमेंट आला तर त्यांचा लॉस कसा आहे, अनलिमिटेड आहे. लॉस तर होणारच आहे. ओके, थोडे रिस्क मॅनेजमेंट केलं तर तिथे तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. बरोबर आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, जे बाईंग करतात किंवा जे सेलिंग करतात. ओके, तर बायरला म्हणून म्हणतो, बायरला जर त्याची विनिंग प्रोबॅबिलिटी 33 पैकी मोर दॅन 50% करायचं असेल तर हा सगळा पार्ट कशाचा आहे, स्किलचा आहे. ओके, वेट 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 आणि एंट्री. ओके, आपल्या इथे बाईकला मोस्टली काय केलं जातं, एंट्री घेतात आणि वेट 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 करतात. बरोबर आहे, आणि तिथे मोठे लॉसेस होतात. ओके, तर इथे मॅजिक मोमेंट आपल्याला कॅच करावं लागतं. खूप चांगला बिझनेस आहे बाईंग. बरोबर आहे. तुम्ही प्रत्येक कॅन्डलला जर ट्रेड करत असाल तर बाईंग हा बिझनेस हा फार डिफिकल्ट आहे. ओके, वेट करा, एक मॅजिक मोमेंट येते, तिथे एंट्री घ्या, प्रॉफिट काढवा. बरोबर आहे, 1,000-2,000 रुपये कमवा आणि बाहेर पडा. ओके, तर हा सिम्पल पार्ट आहे ऑप्शन बाईंगचा. ओके, आणि ऑप्शन सेलिंग तर तुम्हाला दिसून येतो विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त आहे. फक्त जर सेंटिमेंट आला तर ऑप्शन सेलर हा मोठ्या लॉस मध्ये जातो. वन साइड मार्केट मुवमेंट दिली तर तिथे मात्र त्याला लॉस होण्याची प्रोबॅबिलिटी ही जास्त असते. ओके, तर हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलेला आहे. जे ट्रेडिंग करतायत त्यांच्यासाठी मी सांगतोय, ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग कशा पद्धतीने वर्क होतात. ओके, विनिंग प्रोबॅबिलिटीवर लक्ष ठेवा. बरोबर आहे. सिंपल बायर आणि सेलर हा डिफरन्स सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल. ओके, तर मला बायर आणि सेलर मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे की तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. बायर, लक्षात ठेवा हे सेंटेन्स, प्राइस इन्क्रीजेस, बायरला काय आहे, प्रॉफिट. सेलर, प्राइस डिक्रीजेस, सेलरला काय आहे, प्रॉफिट. ओके, तर हे जे दोन गोष्टी आहेत हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. बायरला प्रॉफिट कधी होतो, किंमत वाढली तर, आणि सेलरला प्रॉफिट कधी होतो, किंमत कमी झाली तर. ओके, तर हे दोन गोष्टी सगळ्यांच्या लक्षात राहतील असं मी कन्सिडर करतोय. आणि याच्यावरचं लाईव्ह सेशन आपण मंडेला कंटिन्यू करतोय. ओके, तर आपला उद्या आणि परवा बॅच ऑफ असेल, तर 1-2 दिवसामध्ये जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी कन्फर्मेशन द्या, क्लास जॉईन करा. ओके, तर डेली आपलं लाईव्ह सेशन असेल, डेली थेरॉटिकल लेक्चर असेल मंडे टू फ्रायडे, जेणेकरून तुम्हाला मॅक्स लाईव्ह सेशन मध्ये बऱ्याच कन्सेप्ट आहे तुमच्या क्लिअर होतील. ओके, तर आजचा सेशन मी इथेच थांबवतोय. काही डाऊट्स असतील तर मला व्हॉट्सअपला नक्कीच मेसेज करा, जेणेकरून मी ते नेक्स्ट लेक्चर मध्ये इन्क्लूड करेन. ओके, थँक्यू.